नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। या ठिकाणी अंगणवाडी अंतर्गत भरतीसाठी जो शासनासोबत या ठिकाणी न्यायालयामध्ये आपली केस चालू होती, या केसचा अखेर निकाल आलेला आहे। हा निकाल या ठिकाणी आपल्या हातात आलेला आहे। त्यामुळे आता या ठिकाणी जे अंगणवाडीच्या महिला ज्यांचं वय हे 45 पेक्षा जास्त झालं होतं, अशा महिला त्या ठिकाणी फॉर्म भरू शकत नव्हत्या। अशा महिलांसाठी या ठिकाणी वयाची वाढ झालेली आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी हे सुवर्ण संधी आहे। तसंच बऱ्याचशा महिला अशा होत्या की ज्या 2013 पासून या ठिकाणी फॉर्म भरला होता, मात्र मध्यंतरीच्या काळात त्या परीक्षा झाल्या नाहीत, त्यांच्या लिस्ट लागल्या नाहीत। अशा महिलांसाठी या ठिकाणी परत सुवर्ण संधी आलेली आहे आणि त्या ठिकाणी वयाची जी मर्यादा आहे ती आता या ठिकाणी 50 वर्ष करण्यात आलेली आहे। किती वर्ष करण्यात आलेली आहे? 50 वर्ष करण्यात आलेली आहे। तसंच या ठिकाणी 12वी पासवर सुद्धा त्या ठिकाणी त्यांना फॉर्म भरण्यात येणार आहे। तसंच अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्या महिलांना ज्यांचं MSCIT नव्हतं त्यांना सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरण्याची मुभा देण्यात आलेली आहे। म्हणजे या ठिकाणी जेवढे काही मार्ग आहेत हे सगळे मार्ग आता या ठिकाणी मोकळे झालेले आहेत। तसंच या ठिकाणी 11वी 12वीला हिंदी विषय हा सुद्धा या ठिकाणी होता, तो सुद्धा शिथिल करण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वांना या ठिकाणी आनंदाची बातमी आहे। विशेषतः या ठिकाणी नवीन फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही लवकरच अंतर्गतसाठी जे शहरीसाठी जाहिरात आलेली आहे, नागरीसाठी आलेली आहे, त्यांची सुरू होणार आहे। आणि ग्रामीणची जी प्रक्रिया ती अजून सुरू झालीच नाही। साधारणतः ग्रामीणची प्रक्रिया या निर्णयामुळे परत आता बऱ्याचशा लोकांची यादी त्या ठिकाणी बनवावी लागेल। यादी बनवून त्या लोकांना सर्टिफिकेट द्यावे लागतील, तुम्हाला फॉर्म जमा करायला वेळ लागेल। तरी सुद्धा ज्या लोकांनी अजूनही MSCIT वगैरे केलं नसेल त्यांनी पटपट करून घ्या। आणि ज्यांना कधीही संधी न मिळणारी होती अशी संधी आल्यामुळे तुम्हाला सुवर्ण संधी आहे। आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे। बऱ्याचशा महिला या क्षेत्रापासून दूर आहे, परंतु तुम्हाला खरंच सांगू इच्छितो की अंगणवाडी सुपरवायझर किंवा मुख्य सेविकेसारखं पद या महाराष्ट्रात सध्या कोणतं नाही। कारण की अजिबात स्पर्धा म्हणजे या ठिकाणी पाहिजे दुनियात जेवढी स्पर्धा आहे तेवढी स्पर्धा या ठिकाणी नाही, तुमचीच तुमच्यासोबत स्पर्धा आहे। त्यामुळे तुमची मैत्रीण सुपरवायझर लागेल आणि तुम्ही लागणार नाही असं होऊ देऊ नका। त्यासाठी आपण खास मेंटरशिप बॅचेस सुद्धा सुरू केलेल्या आहेत, जेणेकरून त्यात पर्सनल तुम्हाला गायडन्स मिळेल। आणि रेग्युलर बॅचेस सुद्धा हे नोट्स सुद्धा अवेलेबल केलेले आहेत, पटापट घरपोच मागवा। अपडेटेड नोट्स आपण केलेले आहेत, हे सगळे नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत। तर ही बातमी अशी आहे की मुंबई उच्च न्यायालयानं सुट्टीचे न्यायाधीश गौरी गोडसे आणि न्यायाधीश सोमशेखर सुंदरसेन यांच्या खंडपीठानं कृती समितीचे वकील ॲडव्होकेट सुधा भारद्वाज यांचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलं आणि 2014 सालचं जे नोटिफिकेशन होतं त्यावेळेस फक्त 10वी पास होतं आणि 55 वर्ग होतं, 55 वर्षाचं होतं। त्या नोटिफिकेशनला अर्जसाठी दाखल करून घेण्यासाठी दाखले द्यावेत असा आदेश दिला होता। हा आदेश महाराष्ट्रातील तमाम सेविकांना या ठिकाणी लागू होणार आहे। यासाठी ॲडव्होकेट सुधा भारद्वाज, कृती समितीच्या प्रतिनिधी RMIT इराणी दोन्ही दिवस कोर्टात उपलब्ध होत्या। त्यांनी सर्व प्रकारचे सहाय्य केले आणि हा अंतिम आदेश असून प्रत्यक्ष नेमणुका मात्र जे कोर्टाचा शेवटचा निकाल असेल त्याच्यानुसार या ठिकाणी आहे। तर हा मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला काय निर्णय आहे, यानुसार तुम्हाला आता सर्व गोष्टी भेटणार आहेत। तर या ठिकाणी जी मर्यादा आहे पदवीधरची ती सुद्धा आता 12 वर्ग झालेली आहे आणि MSCITचं सुद्धा या ठिकाणी थांबलेलं आहे। त्यामुळे सगळ्यांना ही सुवर्ण संधी आहे। सगळ्यांनी आपला वेळ न दौडता पटापट या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर भरतीसाठी डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करा। कारण की गेले कित्येक वर्षापासून आपण तुमच्यासाठी या ठिकाणी लढा देत आहे आणि अजून सुद्धा जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तेव्हा तुमच्यासोबत या ठिकाणी कायमच अकॅडमी असणार आहे। सर्वांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला A to Z फॉर्म भरण्यापासून तर तुमचा निकाल लागेपासून तर तुमची मेरिट लिस्ट, तुमचा कट ऑफ पर्यंत तुमच्या सोबत असणार आहे फक्त डबल अकॅडमी पुणे। परत एकदा सगळ्यांना धन्यवाद। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमचं जे पण ICDचे टॉपिक ऑलरेडी नोट्स तयार झालेले आहेत, प्रत्येक विषयाच्या नोट्स तुमच्याकडे जर आता अभ्यासाला वेळ नसेल तर तुम्ही नोट्स घ्या आणि नोट्समधून अभ्यास करा। आपण टेस्ट सिरीज सुद्धा सुरू केलेले आहेत, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत। ओके, थँक्यू, धन्यवाद। बाकी अभ्यास कसा करावा, पुस्तक कोणते वाचावे त्याचे व्हिडिओ मी नंतर टाकणार आहेच। धन्यवाद।